वाव, काय मस्त हा ढोकळा. पाहुणे आल्यानंतर 5च मिनिटात अगदी आणि 6व्या मिनिटाला पाहुण्यांसमोर डिश तयार. कापसासारखा अगदी लुसलुसीत आणि कापताना सुद्धा एकही क्रम्स बाहेर पडणार नाही. एवढंच काय, तोंडात टाकताच विरघळतो, घशामध्ये सुद्धा फसत नाही. कापताना तर अगदी सहज कापला जातो. आता हा गेला यावरती आंबट गोड तडका आणि हा ढोकळा तयार झाल्यावर बिलकुल पेशन्स राहत नाही. खूपच सॉफ्ट, टेस्टी आणि झटपटसुद्धा. मुलांना तर टिफिनमध्ये हा ढोकळा भारी आवडतो. नमस्कार. अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे, त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील. तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया. इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, म्हणजे चणा डाळीचं बेसन. याला छानपैकी गाळून घेऊया. बघा 2 वाट्या घेतला आहे आणि मेजरमेंट आपल्याला एकाच भांड्यानं, कोणतंही भांडं घ्या तुम्ही, त्या भांड्याने घ्यायचं आहे. तर छान गाळून घेतलं आहे. इथे बेसनाला थोडंसं चमच्याने फिरवलं म्हणजे पूर्णपणे बेसन यातून पडेल. आता असं गाळून घेतलं आहे आणि आता यामध्ये 2 वाट्यामध्ये आपण अर्ध वाटी रवा घेणार आहोत. बारीक रवा आहे हा, तर हा पण गाळून घेतलेला आहे. आता चिमूटभर हळद घातलेली आहे इथे आणि चवीनुसार मीठ, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच अर्ध वाटी दही पण यामध्ये घालणार आहे मी. आंबट दही आहे, तर अर्ध वाटी दही मिक्स करूया. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर 1 वाटी पाणी घातलं मी आणि आणखी अर्ध वाटी पाणी घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. ढोकळा करताना पाण्याचं वगैरे प्रमाण आपल्याला परफेक्ट पाहिजे, कारण पातळ जर बॅटर झालं तर ढोकळा जसा पाहिजे आपल्याला तसा फुलत नाही, किंवा जास्त कमी पण झालं तर ढोकळा खूप असा घट्टसर होतो आणि त्याचे खूप क्रम्स वगैरे निघतात आणि घशामध्ये फसतो. आणि 1 मिनिटपर्यंत हे छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटलं म्हणजे बॅटर थोडं हलकं होतं आणि खूप छान फुलायला मस्त हा ढोकळा तयार होतो. छान रिबन कन्सिस्टन्सी झाली आहे इथे बॅटरची. आता यामध्ये आपण थोडं तेल घालूया. तेलामुळे छान सॉफ्टनेस येतो. तर आता पळीभर तेल घातलं आहे मी इथे. आणखी याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. बघा आता छान कन्सिस्टन्सी झाली. तेल घातलं म्हणजे याचे क्रम्स बाहेर पडत नाही आणि घशामध्ये सुद्धा म्हणजे फसत नाही तो, आणि सॉफ्ट अगदी होतो. आता याला आपण थोडं झाकून ठेवूया, जोपर्यंत आपण या टीनला ऑइलिंग करत नाही आणि कुकर आपण प्रीहीट करण्यासाठी गॅसवर ठेवत नाही, तोपर्यंत त्याला झाकून ठेवलेलं आहे. तर बघा आता याला आपण तेल लावून घेतलं आहे टीनला. तुमच्याकडे जर टीन नसेल तर कोणतंही भांडं घेऊ शकता. तर बघा आता हे कुकर पण मी ठेवलेलं आहे प्रीहीट करायसाठी. गॉस्केट काढून टाकलं आहे आणि याची शिटी पण आपल्याला काढून घ्यायची आहे. आता यामध्ये इनो सॉल्ट घालायचं आहे आपल्याला. इनो सॉल्ट नसेल तर बेकिंग सोडा पण घातला तरी चालेल. आणि 1 चमचाभर पाणी घालून त्याला ॲक्टिवेट करायचं आणि पुन्हा आपल्याला हलकंसं फेटून घ्यायचं आहे. जास्त खूप असं फेटायचं नाही आता. आणि लगेच हे बॅटर आपण टीनमध्ये ओतून घेऊया. ही प्रोसिजर इथे थोडी फास्ट करायची आहे आपल्याला. आणि लगेच आता बघा या टीनमध्ये हे बॅटर पोर करून घेतलेलं आहे आपण. आणि थोडं याला आपण हलकंसं असं टॅप करून घेऊया. आणि हे बॅटर गेलं आता कुकरमध्ये. कुकरमध्ये तळाशी पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण याला झाकण लावून बिलकुल 3 ते 4 मिनटासाठी ठेवूया. बॅटर भिजवण्यासाठी आपल्याला इथे 1.5 ते 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे. तर बघा एवढं शिल्लक आहे. आणि आता हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनिट आपण या ढोकळ्याला शिजवून घेतलेला आहे छान. आणि सुरी घालून बघूया. मस्त चकाचक सुरी निघालेली आहे, काहीच याला लागलेलं नाही आहे, बघू शकता. आता आपण याची साईड जे आहे एजेस आपण सैल करून घेऊया आणि लगेच आपण
यामध्ये काढून घेऊया. तर बघा किती मस्त स्पंज झालेला आहे हा. खूप खूप सॉफ्ट असा स्पंजी ढोकळा आपला झालेला आहे. चला आता लगेच कापून घेऊया ढोकळा. खूप सॉफ्ट असा कापला जात आहे आणि बघा एकही क्रम्स बाहेर पडत नाही. खूपच सॉफ्ट आणि लुसलुशीत हा ढोकळा होतो. पाहुण्यांसाठी पोहे करण्यापेक्षाही कमी वेळात हा ढोकळा आपला होऊ शकतो आणि मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलासुद्धा हा ढोकळा मुलांना खूप आवडतो. यावरती तडका देण्यासाठी आपण तडका पॅन ठेवलेला आहे. थोडं तेल घातलेलं आहे. 1 चम्मच आपण टीस्पून 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी यामध्ये घातलेली आहे आणि थोडं कढीपत्ता, हिरवी मिरची वगैरे यामध्ये घालायची आहे आपल्याला. जास्त फ्लेम नको, खूप कमी फ्लेमवरती आपल्याला हा तडका करून घ्यायचा आहे. आणि बघा हे सर्व आपलं छान झालं की यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि जर तुमच्याकडे निंबू सत्व जे असते ते असलं तर थोडं घालायचं आहे यामध्ये आणि 2 चम्मच साखर पण यामध्ये घातली आहे मी. तर छान हा तडका झालेला आहे आणि आता उकळी येऊ देऊया. फ्लेम थोडी मोठी केली, तडक्याला उकळी आली आहे. मस्त हा उकळी आलेला कडकडीत तडका आता गेला आहे ढोकळ्यावरती. तर आता बघा ढोकळ्याची टेस्ट खूपच छान आंबटगोड अशी मस्त. तर नक्की हा ढोकळा तुम्ही करून बघा. खूप सुंदर जसा दिसायला दिसतो ना तशीच त्याची चव खूप भारी आहे. नक्कीच हा आपला ढोकळा डिश सर्विंगसाठी तयार आहे. तर बघा एक मी तुम्हाला पीस दाखवते. खूप सॉफ्ट मस्त आहे. चला आता आपण डिश सर्व करूया. यामध्ये महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगू शकते की कढईमध्ये वाफवून घेण्यापेक्षा कुकरमध्ये जर वाफवला तर बिलकुल हवा यामधली लीक होत नाही आणि ढोकळा झटपट शिजतो आणि मस्त लुसलुशीत तयार होतो. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.